Hello students, good morning. Now today we are going to learn the new topic of this text, that is a lesson in life from a beggar. A lesson in life from a beggar 3.2. But before going to turn towards the actual lesson, as usual we have to go through the warming up activity, chit chat questions. बघा पहिल्यांदा आपल्याला चिटचॅट क्वेश्चन्स बघायचे आहेत. आता बेगर म्हणजे भिकारी. भिकाऱ्याकडून मी काय शिकलो? अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, म्हणजे भिकाऱ्याकडून मला एक लेसन शिकायला मिळाला, जीवनाचा एक धडा शिकायला मिळाला. आता हे कुठलं आहे, काय शिकायला मिळालं ते पण पुढं बघायचं आहे. त्या अगोदर आपल्याला चिटचॅट क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मेक स्मॉल ग्रुप्स अँड शेअर अ पीस ऑफ ॲडवाईस दॅट स्टॉप अ बॅड हॅबिट इन यू. मेक स्मॉल ग्रुप्स अँड शेअर अ पीस ऑफ ॲडवाईस दॅट स्टॉप अ बॅड हॅबिट इन यू. म्हणजे असा कुठलाही एखादा सल्ला सांगा की जो तुम्हाला बॅड हॅबिटपासून वाचवेल. तिथे एखादा इन्सिडेंट सांगू शकता आपण. वन्स माय ग्रॅनी ॲडवाइज मी, अकॉर्डिंग टू मी, वन्स माय ग्रॅनी ॲडवाइज्ड मी डोंट बी लेझी अँड वर्क हार्ड टू गेट सक्सेस. आता हा सल्ला चांगला आहे. एखादा माझ्या आजीनं मला सल्ला दिला आहे की तू काय कर की आळशी बनू नको, काबाड कष्ट कर, खूप कष्ट कर, तुला नक्कीच काय मिळेल, यश मिळेल. वन्स माय ग्रॅनी ॲडवाइज्ड मी डोंट बी लेझी अँड वर्क हार्ड टू गेट सक्सेस. त्यानंतर हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा. अ कोट ऑर प्रोवर्ब दॅट यू लव टू यूज ऑफन. एखादी कुठलीही कोटेशन सांगा किंवा एखादी कुठलीही प्रोवर्ब सांगा की जी तुम्हाला वापरायला खूप आवडते, अशी कुठलीही कोटेशन सांगा. तर अकॉर्डिंग टू मी, कट युअर क्लोथ अकॉर्डिंग टू युअर कोट. कट युअर क्लोथ अकॉर्डिंग टू युअर कोट म्हणजे अंथरून पांघरून पाय पसरणे म्हणतो आपण, दॅट इज. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिला आहे. अँड एक्सपिरियन्स दॅट टॉट युअर लाईफ लाँग लेसन. असा कुठलाही एक्सपिरियन्स सांगा की ज्यामुळं तुम्हाला एक मोठा धडा शिकायला मिळाला आयुष्याचा. हिअर अकॉर्डिंग टू मी, आय मेट अ पर्सन हू डिड नॉट हॅव हँड्स बट ही डीड ऑल वर्क बाय यूजिंग हिज फीट. बघा, आय मेट अ पर्सन हू डिड नॉट हॅव हँड्स, म्हणजे मी अशा एका व्यक्तीला भेटलो की त्याला हात नव्हते, बट ही डीड ऑल वर्क बाय यूजिंग हिज फीट, पण तो सगळं काम करायचा आपल्या पायाच्या आधारे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. अ स्टोरी ऑर न्यूज, एपिसोड, मूवी ऑर प्ले दॅट हॅज इम्प्रेस्ड अँड चेंज यू. अशी कुठलीही स्टोरी सांगा किंवा असं कुठलाही इन्सिडेंट सांगा, न्यूज सांगा किंवा एखादी मूवी सांगा, प्ले सांगा की ज्यामुळं जी तुम्हाला इम्प्रेसिव्ह वाटलेली, की ज्यामुळे तुम्ही चेंज झालात. इथं तुम्ही कुठलं इथं स्वतःचे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळायचं आपल्याला. मेनी स्लँग एक्सप्रेशन्स टर्म्स आर यूज्ड फॉर पीपल हॅव्हिंग पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ट्रेट्स. मॅच द एक्सप्रेशन्स इन कॉलम ए विथ टाईप ऑफ पर्सन्स इन कॉलम बी. इथं दोन कॉलम दिलेले आहेत, कॉलम ए अँड कॉलम बी. वी हॅव टू मॅच देम प्रॉपरली. ओके. स्लँग म्हणजे आपण काय म्हणतो की अपभाषा म्हणतो किंवा गावठी भाषा. काउच पोटॅटो, हिअर फर्स्ट वन. काउच पोटॅटोला इथं काय येईल बघा. लेझी ऑर गुड फॉर नथिंग. हिअर इट इज लेझी ऑर गुड फॉर नथिंग, डी येणार इथं, लेझी ऑर गुड फॉर नथिंग. त्यानंतर वरी वॉट. वरी वॉट म्हणजे इथं काय येईल बघा. ऑलवेज नर्वस ऑर वरीड. ऑलवेज नर्वस ऑर वरीड, एफ. त्यानंतर फडी डड्डी. फडी डड्डीला इथं काय येईल बघा. ओल्ड फॅशन ऑर रिफ्यूज चेंज, जी. ओल्ड फॅशन ऑर रिफ्यूज चेंज. त्यानंतर वेट ब्लँकेट. वेट ब्लँकेट मीन्स वॉट. स्पॉइल्स other people's fun or mood. Spoils other people's fun or mood, that is called wet blanket. म्हणजे इथं काय येणार, ई येणार. ओके. त्यानंतर व्हीज. व्हीजला ब्रिलियंट ऑर जीनियस, हुशार, ब्रिलियंट ऑर जीनियस, दॅट इज कॉल्ड हिअर व्हीज, म्हणजे ए येणार. त्यानंतर ब्लॅक शीप. ब्लॅक शीपसाठी इथं कुठला वर्ड बघा. शेमफुल पर्सन. ब्लॅक शीप मीन्स वॉट, शेमफुल पर्सन. अँड लास्ट वन लिव्ह वायर और लाईव्ह वायर. It is a very energetic or active person. Very energetic and active person is called live wire. Okay, these are the slang used for a type of person. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे बघा. डिस्कस विथ युअर ग्रुप अँड राईट द डिफरन्स इन रिॲक्शन्स ऑफ अँड ऑप्टिमिस्ट अँड पेसिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे कोण, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतं म्हणजे आशावादी. पेसिमिस्ट आणि निराशावादी. ओके. आता इथं काही रिॲक्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये ऑप्टिमिस्टमध्ये आणि पेसिमिस्टमध्ये आपल्याला लिहायचं आहे. फेल्युअर इन फर्स्ट. आता रिॲक्शन कुठलं आहे बघा. फेल्युअर इन एक्झाम ऑर टेस्ट. फेल्युअर इन एक्झाम ऑर टेस्ट. एखादा व्यक्ती जर समजा एक्झाममध्ये किंवा टेस्टमध्ये अपयशी झाला किंवा फेल झाला, तर आशावादी व्यक्तीचा उद्देश काय असेल बघा. तो काय म्हणेल की रिस्टडी करेल. तो काय म्हणणार, रिस्टडी. पेसिमिस्ट काय म्हणणार तर लेफ्ट एज्युकेशन. पेसिमिस्ट पर्सन हू विल लेफ्ट एज्युकेशन. तो काय करेल, हा निगेटिव्ह ॲटिट्यूड असलेला आहे, त्यामुळे तो नक्कीच काय करणार, एज्युकेशन सोडून देईल, शिक्षण सोडून देईल तो. ही विल लेफ्ट एज्युकेशन. वेअर ॲज ऑप्टिमिस्ट पर्सन हू विल रीस्टडी अँड विल गेट गुड मार्क्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट दिले लूज अ गुड अमाऊंट ऑफ कॅश. लूज अ गुड अमाऊंट ऑफ
कॅश, मोठी रक्कम जर हरवली असेल तर एखादा ऑप्टिमिस्ट व्यक्ती जो आहे, जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलेला, आशावादी असलेला, तो काय म्हणणार बघा, अगेन वर्क हार्ड टू अर्न. ही विल अगेन वर्क हार्ड फॉर अर्निंग पर्पज अँड विल गेट डेफिनेटली अ गुड अमाऊंट ऑफ कॅश. Okay, next after that pessimist person, he will cry endlessly. He will cry endlessly as he has lost a good amount of cash. तो हा पेसिमिस्ट व्यक्ती हा रडत बसेल, तक्रार करत बसेल. ओके, त्यानंतर तिसरी रिॲक्शन आहे इथं अनएक्सपेक्टेड रेनफॉल और बॅड वेदर. अनएक्सपेक्टेड रेनफॉल और बॅड वेदर म्हणजे अचानक पाऊस आला आहे किंवा वातावरण बदललेलं आहे, तर अशा वेळेस ऑप्टिमिस्ट पर्सन त्याच्याकडे रिप्लाय काय असेल बघा त्यासाठी, ही विल एन्जॉय द रेन. इफ इट इज अनएक्सपेक्टेड रेन ही विल एन्जॉय द रेन. बट हिअर द पेसिमिस्ट पर्सन ही कर्स द रेन. ही विल कर्स द रेन. तो पावसाला शिव्याशाप देत राहील. त्यानंतर इलनेस, आजारपणामध्ये ऑप्टिमिस्ट व्यक्ती काय करणार, ट्राय टू बी हॅपी. ही विल ट्राय टू बी हॅपी. अँड आफ्टर दॅट पेसिमिस्ट पर्सन बिकम नर्वस वन. ही विल बी नर्वस. ओके, एक्स्ट्रा क्लासेस इन स्कूलमध्ये जर एक्स्ट्रा क्लास असतील तर ऑप्टिमिस्ट पर्सन, ऑप्टिमिस्ट स्टुडंट ही विल अटेंड देम हॅपीली. ही विल अटेंड देम हॅपीली. बट हिअर द पेसिमिस्ट स्टुडंट और पेसिमिस्ट पर्सन टेल एनी एक्सक्यूज टू अवॉइड. ही विल टेल डेफिनेटली एनी एक्सक्यूज टू अवॉइड. तो काहीतरी एक्सक्यूज सांगेल तो क्लास टाळण्यासाठी, एक्स्ट्रा क्लास टाळण्यासाठी. ओके, दीज आर ऑल अबाउट ऑप्टिमिस्ट ॲज वेल ॲज पेसिमिस्ट. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स दी ॲक्च्युअल लेसन, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. ओके, बघा लक्ष द्या लेसनमध्ये. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइंड. मीना ही माझी एक चांगली मैत्रीण होती. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. आता ही मीना नावाची जी मुलगी आहे ती माझी एक चांगली मैत्रीण आहे. इथे या नाराठाची ही चांगली मैत्रीण होती. अँड शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. तर ती LIC ऑफिसमध्ये कामाला होती आणि तिला पगारसुद्धा खूप चांगला होता. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिच्यामध्ये असं काही वेगळं होतं. देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. आता वेगळं काय होतं बघा, शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमी दुःखी असायची. बघा काय समथिंग स्ट्रेंज तिथं म्हटलेलं आहे. आणि स्ट्रेंज त्याच्यामध्ये काय आहे सांगा, शी वॉज ऑलवेज फॉर एव्हर अनहॅपी. शी वॉज ऑलवेज अनहॅपी म्हणजे ती नेहमी काय असायची, दुःखी असायची. दॅट वॉज दी स्ट्रेंज थिंग अबाउट मीना. तर ही तिच्याबद्दलची तिची एक गोष्ट मला कायम खटकायची. ओके, ती नेहमी दुःखी असायची. व्हेनेवर आय मेट हर आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. व्हेनेवर आय मेट हर आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. आता इथं हा जो दिलेला आहे यामध्ये क्लॉज कुठला आहे ओळखा बघूया. व्हेनेवर आय मेट आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड अप टू हिअर दिस पार्ट इज सबऑर्डिनेट क्लॉज. व्हेनेवर आय मेट हर आणि टाईप कुठला येईल, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. ओके, आता बघा लक्ष द्या. व्हेनेवर आय मेट हर आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड म्हणजे जेव्हा मी तिला भेटायची तेव्हा मला उदास वाटायचं, डिप्रेस वाटायचं. अँड आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. बघा म्हणजे तिचं हे उदासीनता किंवा तिचा हा अपेक्षावादी जी वृत्ती होती ती जणू इतरांकडं आपोआप पसरायची. तिची ही उदासीनता, ग्लोमीनेस. द वर्ड ग्लोमी हिअर इट इज ऑल्सो गिवन. द वर्ड ग्लोमी मीन्स वॉट, हिअर इट इज सॅडनेस, फिलिंग ऑफ सॅडनेस म्हणजे निराशावादीपणा किंवा उदासपणा. दॅट इज कॉल्ड ग्लोमी ऑर सिनिसिझम. द वर्ड सिनिसिझम मीन्स वॉट, डिस्ट्रसफुल ॲटिट्यूड म्हणजे अगदी उपेक्षावादी वृत्ती, डिस्ट्रसफुल ॲटिट्यूड. दॅट इज कॉल्ड हिअर सिनिसिझम. तर तिची ही हा उपेक्षावादी वृत्ती किंवा तिची ही उदासीनता ही जणू इतरांकडे आपोआप पसरायची. शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. तर ती कुठलाही विषय किंवा कुठलाही व्यक्ती असो ती त्याबद्दल कधीही चांगलं किंवा कधीही पॉझिटिव्ह बोलायची नाही, कधीही ती सकारात्मक असायची नाही. कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलताना किंवा कुठल्याही वस्तूबद्दल बोलताना किंवा कुठलाही विषय असू दे तर कुठल्याही विषयाबद्दल बोलताना ती कधीही पॉझिटिव्ह बोलायची नाही, ती नेहमी निगेटिव्ह बोलायची. म्हणजे ती कशी होती, ऑप्टिमिस्ट की पेसिमिस्ट, पेसिमिस्ट. आताच आपण बघितलं की ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट. तर ही मीना नावाची मुलगी जी कशी आहे ती पेसिमिस्ट आहे, निराशावादी आहे. नेहमी ती कुठलाही विषय असू दे ती नेहमी निगेटिव्ह बोलते. फॉर इन्स्टन्स आय माईट से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. बघा त्याचं एक उदाहरण दिले. जर मी तिला म्हटलं की मीना तुला कळलं का राकेश त्याच्या शाळेत पहिला आला आहे, जर असं मी तिला म्हटलं तर तिचा रिप्लाय काय असायचा बघा. कारण ती पेसिमिस्टिक आहे, ती नेहमी कुठलाही विषय असू दे ती नेहमी निगेटिव्ह बोलते. आता मी काय म्हटलं इथे एक एक्झाम्पल दिले की समजा मी मीनाला असं म्हटलं की तुला माहीत आहे का मीना की राकेश त्याच्या शाळेमध्ये पहिला आला आहे.
तर त्यावेळी तिचा रिप्लाय काय असतो बघा, इफ आय सेड मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बिलिटिल द अचिव्हमेंट. टू बिलिटिल म्हणजे इथं एखाद्या गोष्टीचं महत्त्व कमी करणं. दॅट इज गिवन ऑल्सो हिअर टू बिलिटिल. टू बिलिटिल म्हणजे एखाद्या गोष्टीचं महत्त्व कमी करणं, द अचिव्हमेंट. लगेच ती मीना काय म्हणणार बघा की मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बिलिटिल द अचिव्हमेंट. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. बघा मीना ताबडतोब त्याच्या यशाला कमी लेखायची. ती साहजिकच आहे ती म्हणायची, त्याचे वडील शाळा शिक्षक आहेत ना, मग तो नक्कीच पहिला येणार. तिचा रिप्लाय काय बघा, ॲक्च्युली त्या राकेशचं कौतुक करण्याऐवजी मीनाचा रिप्लाय काय होता की नॅचरली साहजिकच आहे, कारण त्याचे वडील काय की शाळेमध्ये शिक्षक आहेत, तो पहिला येणारच आहे, असा रिप्लाय ती मीना द्यायची. म्हणजे ही मीना कधीही पॉझिटिव्ह बोलायची नाही. इफ आय सेड, दुसरं एक्झाम्पल दिलं बघा इथं, इफ आय सेड मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. जर मी तिला असं म्हटलं की मीना श्वेता फारच देखणी आहे नाही का, खूप सुंदर आहे ती नाही का, त्यावरती मीनाचा रिप्लाय काय असायचा बघा, मीना वुड बी पेसिमिस्टिक. आता इथं वर्ड गेला बघा पेसिमिस्टिक. आत्ताच आपण बघितलेला पेसिमिस्टिक मीन्स नॉट हॅव्हिंग एक्सपेक्टिंग द वर्स्ट और हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड. हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन असलेली, दॅट इज कॉल्ड पेसिमिस्टिक. ओके, मीना वुड बी पेसिमिस्टिक वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. बघा आता मीना ही नेहमी निराशावादी ती बोलते किंवा नकारात्मक बोलते. आता इथं मी मीनाला म्हटलं की श्वेता फारच सुंदर आहे नाही का, त्यावरती लगेच मीना उपासना काय म्हणते, घोड्याचे तट्टू लहान असते तेव्हा सुंदरच दिसते. हा वयाचा परिणाम आहे. काय म्हणतो बघा, वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. आता पोनी म्हणजे काय, घोड्याचं लहान पिलू म्हणतो आपण त्याला, शिंगरू म्हणतो आपण त्याला, घोड्याचं शिंगरू. वेन पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. जेव्हा एखाद्या शिंगरू आपण जेव्हा लहान असते तेव्हा यंग असते तेव्हा ते सुंदर दिसतेच. हा वयाचा परिणाम आहे. ही लुक्स हँडसम आणि त्यामुळे तो हँडसम दिसते. इट इज एज दॅट मॅटर्स. इट इज एज दॅट मॅटर्स म्हणजे हा वयाचा परिणाम आहे. त्या वयात तो सुंदर दिसणारच आहे. वेट फॉर सम टाईम श्वेता विल बी अग्लियर दॅन एनी वन यू नो. पुन्हा ती म्हणते की तू काय कर, थांब थोडा वेळ बघ, आता ती यंग आहे म्हणते काय दिसते, सुंदर दिसते, हा वयाचा परिणाम आहे, थोडी वर्ष थांब, श्वेता तुला इतरांपेक्षा कितीतरी कुरूप वाटेल. बघा म्हणजे तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्याऐवजी ती काय करते की तिच्याबद्दल पुन्हा निगेटिव्ह बोलते. अशी ही मीना होती. अशी काय आहे ही मीना होती. पुढं काय म्हटलं बघा, मीना इट इज अ ब्युटिफुल डे लेट्स गो फॉर अ वॉक. पुन्हा एखादं एक्झाम्पल दिलं इथं. समजा मी मीनाला असं म्हटलं की आजचा दिवस किती छान आहे, आज खूप चांगला दिवस आहे, चल फिरायला जाऊया, लेट्स गो फॉर अ वॉक. असं म्हणल्यानंतर तिचा रिप्लाय मात्र काय असायचा, नो द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. बघा रिप्लाय, नको नको आज खूप गरमी आहे, खूप उकडते आणि जास्त चाललं की मला दमायला होतं. बघा अँड पुन्हा ती म्हणते बघा, नो द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. बिसाइड्स हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, देर इज नो प्रूथ. बघा म्हणजे कौतुक, त्या चांगल्या दिवसाचं कौतुक करण्याऐवजी ती पुन्हा रिप्लाय काय देते की नाही आज खूप गरमी आहे, खूप मला आणि मी जर जास्त चाललं तर मी खूप थकणार, मला दमायला होतं, खूप थकायला होतं. एवढंच नाही आहे तर अजून ती काय म्हणते बघा, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, देर इज नो प्रूफ. कोण म्हणते की चालण्यामुळे तब्येतीला फायदा होतो, त्याचा काही पुरावा आहे का, काहीच पुरावा नाही, देर इज नो प्रूफ, असं पुन्हा ती म्हणते. आणि पुन्हा ती त्या दिवसाचा जो आनंद आहे तो आनंद ती घेण्याऐवजी ती काय करते की पुन्हा काय असं तर निगेटिव्ह बोलते, ॲज शी इज अ पेसिमिस्टिक वन. पुन्हा काय म्हणते बघा, दॅट वॉज मीना. अशी ही मीना होती. अशी ही मीना होती म्हणजे नेहमी कुठल्याही गोष्टीमध्ये नकारात्मक बघणारी. ओके, पुढं काय म्हटलं बघा, शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पेरेंट्स लिव्ड इन दिल्ली. बघा तर तिचे आईवडील हे दिल्लीत राहायचे, त्यामुळे इथे ती एकटीच एका अपार्टमेंटमध्ये राहायची. ही मीना नावाची जी मुलगी आहे, तिचे वडील जे आहेत ते कुठे राहायचे, दिल्लीमध्ये राहायचे आईवडील, आणि त्यामुळे ही एकटीच अपार्टमेंटमध्ये राहायची. शी वॉज ॲन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तर इथं ती एकुलती एक मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची तिला सवय होती. आत्ताच आपण बघितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीबद्दल ती काय बोलते की नेगेटिव्ह बोलते आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची तिला सवय होती. शी वॉज ॲन ओनली चाइल्ड. ओनली चाइल्ड म्हणजे काय, एकुलती एक मुलगी होती त्यांच्या आईवडिलांना. अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आणि तिची दुसरी सवय म्हणजे काय होती की सगळ्या गोष्टीबद्दल तक्रार करायची, कंप्लेन करायची. ओके, अशी तिला सवय होती. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लिजंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आणि त्यामुळं अशी ही असल्यामुळे मीना अर्थातच तिचा सहवास फारसा
चांगला नसल्यामुळं कुणालाही तिला भेटायला आवडत नसायचं, कारण ती कुणालाही भेटल्यानंतर ती काय करायची, नेहमी निगेटिव्ह बोलायची. अशी मीना असल्यामुळं तिचा सहवास फारसा कुणाला आवडायचा नाही आणि त्यामुळं कुणीही तिला भेटायला कुणालाही तिला भेटायला आवडायचं नाही. तर पुढं काय होतं बघा, देन वन डे व्हॉट हॅपन, मीना वॉज ट्रान्सफर टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. एक दिवस काय होतं की मीनाची मुंबईला बदली झाली होती. मीना LIC ऑफिसमध्ये कामाला होती, आपण बघितलेलं आहे. तर एक दिवस काय होतं की तिची मुंबईला बदली होते आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल सगळे विसरून गेलो बघा. देन वन डे व्हॉट हॅपन, मीना वॉज ट्रान्सफर टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. म्हणजे मीना तिथून तो एरिया सोडून गेली, ती कुठं बॉम्बेला गेली, तिची ट्रान्सफर झालेली आहे बॉम्बेला आणि त्यामुळं मीनाच्या बाबतीत जे काही चाललं होतं सगळं आम्ही विसरून गेलो. पुढं काय होतं बघा, मेनी इयर्स लॅटर, त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर, काही वर्षानंतर, आय फाऊंड मायसेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. एक दिवस काय होतं की मी एकदा मुंबईच्या फ्लोरा फाउंटनपाशी पावसात सापडले, अशी नारायटर म्हणते. पुन्हा ही निवेदक काय म्हणते बघा, एक दिवस काय घडलं की मी मुंबईला गेले होते आणि मुंबईमध्ये त्या मुंबईच्या फ्लोरा फाउंटन जो एरिया आहे त्या फ्लोरा फाउंटनच्या पाशी मी पावसामध्ये अडकले, पावसामध्ये सापडले. इट वॉज पॉवरिंग अँड आय डिडंट हॅव एन अम्ब्रेला. पॉवरिंग म्हणजे पावसाचा वर्षाव होणे, दॅट इज ऑल्सो गिवन हिअर. पॉवरिंग म्हणजे पावसाचा वर्षाव होणे, हिअर इट इज. म्हणजे जोराचा पाऊस होता. इट वॉज पॉवरिंग अँड आय डिडंट हॅव एन अम्ब्रेला. म्हणजे पाऊससुद्धा होता, पाऊस नुसताच कोसळत होता आणि माझ्याकडं छत्रीसुद्धा नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड मीन्स वॉट हिअर, टू सेटल डाऊन ऑर स्टॉप. सबसाईड हिअर, टू सेटल डाऊन ऑर स्टॉप. तर मी त्या ठिकाणी एका ठिकाणी आसरा घेतला, कारण पाऊस नुकताच आला होता, कोसळत होता आणि त्यावेळेस माझ्याजवळ छत्रीसुद्धा नव्हती आणि त्यामुळं अकबर अलीज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअरजवळ पाऊस कमी व्हायची मी वाट बघत उभी होती. ॲट सेम टाईम व्हॉट हॅपन, सडनली आय स्पॉटेड मीना. अचानक मला कोण दिसतं इथं, अचानक मला ती मीना दिसली बघा. मीनाची बदली आता बॉम्बेला झाली होती आणि मी सुद्धा त्यावेळेस बॉम्बेला काहीतरी कामानिमित्त गेले होते आणि मुंबईच्या एका त्या फ्लोरा फाउंटनपाशी आल्यानंतर मी ती पावसामध्ये सापडले. पाऊस नुसताच कोसळत होता आणि माझ्याकडे छत्रीसुद्धा नव्हती आणि त्यानंतर मी अकबर अलीज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअरजवळ पाऊस कमी व्हायची त्या ठिकाणी वाट बघत मी उभी होते. अचानक काय झालं की मला ती मीना दिसलेली आहे. पुढं काय होतं बघा, सडनली आय स्पॉटेड मीना, माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पॉवरिंग रेन. म्हणजे पहिली रिॲक्शन काय होती की पाऊससुद्धा असून त्या पावसातसुद्धा पळून जावं अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. कारण कुणालाही तिचा सहवास अजिबात आवडत नव्हता, कारण ती नेहमी कशी बोलायची, प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह ॲटिट्यूड असले किंवा निगेटिव्ह बोलायची, नकारात्मक बोलायची आणि त्यामुळं पाऊस असूनसुद्धा मला तिथून पळून जावं अशी माझी पहिली प्रतिक्रिया, पहिली रिॲक्शन होती माझी. I was standing, I spotted Meena. My first reaction was to run even in that pouring rain. I was anxious to avoid being seen by her, having no listen to her never-ending complaints. बघा, तर तिनं मला जेव्हा पाहिलं तर तिच्या न संपणाऱ्या तक्रारींचा पाढा जो आहे तो पाढा मला ऐकावा लागेल अशी मला भीती वाटली. त्याला नेवर एंडिंग म्हटलं जावं. आय वॉज अँशियस म्हणजे काय, वरीड, काळजी असते, मला काळजी लागली. टू अवॉइड बिंग सीन बाय हर, जर तिनं मला बघितलं तर हॅविंग नो लिसन टू हर नेवर एंडिंग कंप्लेंट्स, तिच्या त्या न संपणाऱ्या तक्रारी मला ऐकाव्या लागतील आणि ते मला सगळं ऐकून घ्यावं लागेल. कारण मीनाही अशीच होती, मीनाही कशी होती, या अशा प्रकारे तक्रारी सांगणारी अशी मीना होती आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला ऐकाव्या लागतील असं मला वाटलं. हावेवर आय कुडंट एस्केप, पण तिथून मी जाऊ शकत नव्हते, माझी सुटका नव्हती, कारण एकतर पाऊस होता. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली, कारण ऑलरेडी तिनं मला बघितलं आणि मला तिथं अगदी प्रेमळपणे, वॉर्मली म्हटलं इथं, प्रेमळपणे तिनं माझा हात पकडलेला आहे. बघा, तिनं मला बघितलं आणि प्रेमाने तिनं हात पकडला. अँड व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चेअरफुल. बघा, आणि दुसरे काय म्हणजे काय की यावेळेस ती मात्र खूप उत्साहात दिसत होती, खूप उत्साही वाटली. शी वॉज व्हेरी मच चेअरफुल. आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला नंतर बघायचं आहे. बघा, अप टू हिअर वी हॅव सीन शी वॉज व्हेरी मच चेअरफुल, म्हणजे आता ही जी मीना दिसली आहे ती कशी आहे, उत्साही दिसलेली आहे. ओके, आता इथून पुढचा पार्ट जो मीनाच्या बाबतीत दिलेला आहे, म्हणजे मीनाची लाईफ कशी चेंज झाली त्या बेगरमुळं, ते पुढं दिलेलं आहे, पुढं मेन्शन केलेलं आहे, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघतोय. ओके, थँक्यू.